नंदुरबार जिल्ह्यातील शहादाच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक. शहादा येथील श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी सार्थक योगेश पाटील याने डॉक्टर होमी भाभा फाउंडेशनमार्फत आयोजित करण्यात आलेल्या रोबोक्वेस्ट ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. जळगाव येथे पार पडलेल्या खानदेश विभागीय स्तरावरील या स्पर्धेत खानदेशातील विविध शाळांमधून 160 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. रोबोटिक्स, प्रगत कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स व मेकॅनिक्स या जटिल विषयांवर आधारित या परीक्षेत सार्थकने आपल्या अचूक कोडिंग कौशल्य आणि उत्कृष्ट रोबोटिक्स मॉडेलच्या माध्यमातून परीक्षकांना प्रभावित केले. 7वीत शिक्षण घेणाऱ्या सार्थकने विभागीय फेरीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालक योगेश पाटील व अर्चना पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले. सार्थकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री A.M. पाटील सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सार्थकच्या या यशामुळे शहादा तालुक्याचे नाव रोबोटिक्स व तंत्रज्ञान क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार न्यूज 24. मी सार्थक योगेश पाटील. मी 7वी इयत्तेत शिकतो आणि मी तुम्हाला या कार बद्दल काही माहिती सांगणार आहे. आता हे कार आहे, याच्यात हे जे आहे ते ब्रेडबोर्ड कनेक्शन साठी यूज होतं. हे ऑर्डिनो नॅनो ज्याच्यात कोड अपलोड होतो. हे आहे मोटर ज्याच्यात मॅग्नेटिक फील्ड असते ज्याच्याने व्हील मूव्ह होता. हे आहे मोटर ड्रायव्हर ज्याच्याने कनेक्शन केले जातात मोटरचे. हे आहे सेल जे पूर्ण कारला पॉवर देतात. हे आहे IR सेन्सर जे की ब्लॅक लाईनला शोधता आणि त्यांना फॉलो करता. हे आहे कॅस्टर व्हील जे की पुढचे एक व्हील आहे जे त्याला मूव्ह करतं. आणि आता हे आहे स्विच जे ऑन ऑफ करायला यूज होतं. ओके, आता मी तुम्हाला ही रोबो कार ब्लॅक लाईन वर चालून दाखवेल. आता ही एक कार आहे जी की ब्लॅक लाईनला फॉलो करते. ते त्याचा IR सेन्सर आहे पुढे ज्याच्याने ती फॉलो करते आहे. आता तुम्ही पाहताय की ती सक्सेसफुली फॉलो करते आहे. आता ही जी आहे ही कार त्या IR ला फॉलो करून मूव्ह करते. त्या व्हील फिरत आहे आणि ती कार मूव्ह करते. आता हा जो राऊंड आहे तो आमच्या रोबोटिक्सच्या एक्झाम मधला फर्स्ट राऊंड होता. आता हा राऊंड मला सक्सेसफुली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होऊन गेला होता. असे 5-6 अटेम्प्ट होते म्हणजे राऊंड होते ज्याच्यात वेगळे वेगळे टास्क होते. जसं की आता काही अडथळा आला तर ती कार थांबून राईट टर्न घेऊन व लेफ्ट टर्न घेऊन परत लाईन फॉलो करेल. तर असे काही राऊंड होते. नमस्कार, मी सार्थक योगेश पाटील याचे पालक बोलतोय. सर, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की माझ्या मुलाने रोबोटिक्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले म्हणजे 160 मुलांपैकी याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आणि हा आनंद मला खूप आनंद होतोय कारण की याचं स्वप्न होतं की मी एक दिवस नासा या ठिकाणी जाईल आणि आपलं देशाचं नाव जे आहे ते उज्ज्वल करेल. आणि खरं म्हणजे हा खानदेश नंदुरबार जिल्ह्यामधला विद्यार्थी, एक आदिवासी भागातला विद्यार्थी हा पुढे जात आहे आणि याचं सर्व श्रेय आपल्या जिल्ह्याला त्याचप्रमाणे आपल्या खानदेशाला जातं. आणि हा असंच त्याचं जे यश आहे ते पुढे त्याला मिळो आणि तो आंतरराष्ट्रीय लेवलला जाओ ही माझी इच्छा आहे किंवा माझं एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न जे आहे हा सार्थक नक्कीच पूर्ण करेल आणि म्हणून तो सार्थक आहे असं मला नक्की वाटतं. थँक्यू. नमस्ते, मी सार्थकची आई. हा माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्या कर्तृत्वामुळे आम्हालाही फार अभिमानास्पद गोष्ट आहे. सार्थकने 160 मुलांपैकी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे आणि त्याला सुवर्ण पदकही मिळालं आहे, म्हणजेच गोल्ड मेडलिस्ट मिळालं आहे. आणि त्याला नासाला जाण्याचं त्याचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण लवकरात लवकर साकार होईल. जिद्द, मेहनत, चिकाटी असा त्रिवेणी संगम त्याचा घडून आलेला आहे. नमस्कार, मी सार्थक योगेश पाटील आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो. मी श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूल या म्हणजे इथून शिकतो. आता मी या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं
जे की ऑर्गनाईज केलं होतं डॉक्टर होमी भाभा फाउंडेशन मुंबई. इथून मला फार काही शिकायला भेटलं. मी या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केला. मी खूप कोडिंग, मेकॅनिक्स, टेक्निकल गोष्टींवर खूप मेहनत केली व मला ते आनंद पण व्हायचा की मला एवढं सगळं या वयात येत आहे व एवढे सगळे नॉलेज आहे, तर याच्याने मी काही बनवून दाखवलं. तर या फाउंडेशनने मला फार मदत केली की तिथपर्यंत जावं. माझं स्वप्न होतं की मी नासाला जाईल व मोठा सायंटिस्ट बनेल, असं स्वप्न होतं माझं. आणि त्यासाठी ही पहिली सीडी होती माझी, ज्यामध्ये मी केलं आणि मी काही करून दाखवलं. आणि यावरून मला इथे एक गोल्ड मेडल भेटलंय आणि एक सर्टिफिकेट पण भेटलंय. तर यासाठी पालकांच्या आणि टीचरांच्या मला खूप रिस्पेक्ट आहे की मला असे पॅरेंट्स व टीचर भेटले जे मला फार फार गाईड करताय की माझं स्वप्न साकारावं. आणि मी पण फार प्रयत्न करेल की माझ्या पप्पांचे व माझ्या आईचे स्वप्न मी पूर्ण करेल. थँक्यू सो मच. नमस्कार, मी एम पाटील, प्राचार्य श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूल. माझ्या शाळेतला विद्यार्थी सार्थक योगेश पाटील याने खानदेश लेवलला धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या रोबोटिक्स ऑलिम्पियाडमध्ये संपूर्ण खानदेशामध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्याच्या यशाबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करतो. हा विद्यार्थी मुळातच फार असा हुशार विद्यार्थी आहे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये तो भाग घेत असतो. शाळेच्या शिक्षकांचं आणि त्याला मार्गदर्शन करणार त्याच्या वडिलांचं, त्या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्या भविष्यात होणाऱ्या पुढच्या स्पर्धासाठी त्याला सुयश चिंतितो. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.